नमस्कार. उद्या प्रजासत्ताक दिन आहे आणि उद्याच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त माझं सर्व महिलांना एक असं सांगणं आहे की प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व बचत गटाच्या महिलांनी आणि विद्यार्थ्याच्या पाल्यांनी आईवडिलांनी पण आपण काय केलं पाहिजे माहीत आहे का, की आपण या ग्रामसभेला तर गेलंच पाहिजे, पण झेंडा वंदनाला पण आपण गेलं पाहिजे. कारण आपण ज्यावेळेस आपण आपल्या आपला जे विद्या म्हणजे मुलगा मुलगी शाळेमध्ये असते आणि त्यांच्या शाळेमध्ये जर आपण गेलो पालक म्हणून, तर त्या आपल्या आपल्या मुलाला पण खूप चांगलं वाटेल आणि आपण त्या शाळेमध्ये उपस्थित राहिलं पाहिजे. तसेच आपली ग्रामसभा असते, ग्रामसभेलाही आपण उपस्थित राहिलं पाहिजे. कारण ग्रामसभेला जर उपस्थित आपण असाल तर काय होणार आहे माहीत आहे, की ग्रामसभेमध्ये गावच्या विकासाचे जे काही निर्णय होतील, गावचा काही विकास आहे, गावच्या काही घडामोडी आहेत, तर ते आपण गेल्यामुळं आपल्याला समजणार आहे. त्यामुळं काय करायचं माहीत आहे का, आपण ग्रामसभेला पण गेलं पाहिजे. बचत गटाच्या महिलांनी ते सगळ्यांनीच गेलं पाहिजे. पण आपण एक गावचा नागरिक म्हणून, गावची महिला असो पुरुष असो, आपण गावचा नागरिक म्हणून आपण ग्रामसभेला उपस्थित राहणं तर 100% गरजेचं आहे. स्वातंत्र्य आपला जे प्रजासत्ताक दिन आहे, त्या प्रजासत्ताक दिनाला सगळ्यांनी असं म्हणजे उपस्थित राहणं गरजेचं आहे. कुठलंही झेंडावंदन असो, पण कुठल्याही झेंडावंदनला आपण उपस्थित राहिलं पाहिजे. तो ग्रामपंचायतचा असू दे, शाळेचा असू दे, कुठलाही असू दे. कारण आपलं ते कर्तव्य आहे आणि आपण ते कर्तव्य बजावलं पाहिजे. ग्रामसभेला आपण उपस्थित राहिल्या तरच आपल्याला समजणार आहे की ग्रामसभेमध्ये गावच्या विकासामध्ये काय चालू आहे, काय घडामोडी चालू आहेत, काय नवीन योजना आल्या आहेत, काय आहे हे कधी समजणार आहे आपल्याला. तर आपण ग्रामसभेला उपस्थित राहिल्यानंतर आणि ते काय करायचं आहे आपण, की ही ग्रामसभा आपण चुकवायची नाही. तर ह्या ग्रामसभेला सगळ्या महिलांनी उपस्थित राहायचं आहे. बचत गटाच्या महिलांनी ते राहायचंच आहे, पण प्रत्येक गावातल्या प्रत्येक महिलांनी ग्रामसभेला उपस्थित राहिलं पाहिजे. मोठ्या संख्येने जर सभेला जर तुम्ही उपस्थित राहसाल तर गावातल्या घडामोडी तुम्हाला समजणार आहेत. म्हणून काय करायचे माहीत आहे, की ह्या ग्रामसभेला उपस्थित राहायचं आहे. आणि आज जो झेंडावंदनाचा कार्यक्रम आहे तो सुशोभित करायचा आहे, सगळ्यांनी उपस्थित राहायचं आहे. आपण प्रजासत्ताक दिन जो साजरा करतो तो शहीदाची आठवण म्हणून, शहीदाला आपल्याला आठवण करायची असते. आणि आपण या 26 जानेवारीच्या दिवशी आपण सगळ्यांनी उपस्थित राहिलं पाहिजे. काय करणार मग, राहणार ना उपस्थित? सगळ्यांनी उपस्थित राहा, सगळ्यांनी वेळ काढा. अर्धा एक तासाचाच टाईम असतो आणि तो टाईम आपण काढला पाहिजे.